तुम्ही कितीही इंटेलिजंट असलात, हार्डवर्किंग असलात, पण जर लोकांशी कनेक्ट होता येत नसेल, तर यशस्वी होणं थोडं कठीण होऊन जातं. लोक आपलं ऐकत नाहीत, इग्नोर करतात, रिस्पेक्ट देत नाहीत. तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. एखादी व्यक्ती कितीही हुशार असली किंवा खूप मेहनत घेत असली, पण जर लोकांना जोडून घेता येत नसेल, तर यश मिळवणं थोडं कठीण होऊन बसतं. खरंय. असं कधी वाटतं का की लोक आपलं ऐकत नाहीत, दुर्लक्ष करतात किंवा महत्वाच्या क्षणी आपल्याला पाठिंबा देत नाहीत? आजच्या या डिजिटल गोंधळात, जिथे प्रत्येकजण आपलं म्हणणं मांडायला उत्सुक आहे, तिथे खऱ्या अर्थाने मानवी नातेसंबंध कसे तयार करायचे हा एक मोठा प्रश्न आहे. अगदी. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण एका अशा पुस्तकावर सखोल चर्चा करणार आहोत, जे गेल्या 80 वर्षांपासून लाखो लोकांचं आयुष्य बदलत आलं आहे. डेल कार्नेगी यांचं हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल. महत्वाचं म्हणजे या पुस्तकाचं नाव ऐकून काही लोकांना वाटू शकतं की हे लोकांना फसवणूक करायला किंवा आपलं काम साधून घेण्यासाठी वापरण्याच्या युक्त्या शिकवतं. हो, मलाही पहिल्यांदा तसंच वाटलं होतं. पण तसं अजिबात नाही. उलट हे पुस्तक लोकांना आदर देणं, त्यांच्या भावना समजून घेणं आणि प्रभाव म्हणजे नियंत्रण नव्हे तर एक प्रकारचं कनेक्शन कसं असतं हे शिकवतं. म्हणजे ही एक विचारसरणी आहे, युक्त्यांचा संग्रह नाही. बरोबर. चला तर मग हे सगळं उलगडून पाहूया. पण सुरुवात करण्याआधी डेल कार्नेगी होते तरी कोण? कारण त्यांचं आयुष्यच त्यांच्या पुस्तकाचा पाया आहे. हो, त्यांची पार्श्वभूमी खूप रंजक आहे. त्यांचा जन्म 1828 मध्ये अमेरिकेत एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला होता आणि कॉलेजमध्ये असताना त्यांना जाहीरपणे बोलायची प्रचंड भीती वाटायची. हो, आणि याच भीतीवर मात करण्याच्या प्रयत्नात त्यांना एक मोठी गोष्ट लक्षात आली. त्यांना जाणवलं की व्यावसायिक जगात यश केवळ तुमच्या तांत्रिक ज्ञानावर अवलंबून नाही. अच्छा. ते म्हणतात की साधारणपणे 15% यश हे तुमच्या तांत्रिक ज्ञानामुळे मिळतं, पण उरलेले 85% यश ते तुमच्या पीपल स्किल्सवर अवलंबून असतं. अगदी लोकांसोबत वागण्याच्या कलेवर. हे खूप मोठी जाणीव होती आणि याच जाणीवेतून त्यांनी मग प्रौढांसाठी कम्युनिकेशन आणि आत्मविश्वास वाढवणारे क्लासेस घ्यायला सुरुवात केली. आणि त्यांचे क्लासेस इतके प्रभावी ठरले की लोकच विचारू लागले की हे सगळं एका पुस्तकात का नाही. बरोबर, मागणी लोकांकडून आली. आणि मग 1936 साली हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल या पुस्तकाचा जन्म झाला. पण गंमत म्हणजे सुरुवातीला तर प्रकाशकांनाही वाटलं होतं की लोकांना नात्यांवर पुस्तक वाचायला का आवडेल. त्यांना त्यात फारसा व्यावसायिक रस वाटला नाही. पण या पुस्तकाने तर इतिहास घडवला. हो, आजपर्यंत 3 कोटींपेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत. वॉरन बफे, जे जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक आहेत, ते उघडपणे सांगतात. हो, मी वाचलंय त्यांच्याबद्दल. ते सांगतात की त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या कॉलेजची डिग्री नाहीये, पण डेल कार्नेगी यांच्या कोर्सचं सर्टिफिकेट नक्की आहे. वा. ते म्हणतात की या कोर्समुळे त्यांचं आयुष्यच बदललं. यावरून या पुस्तकाचं महत्त्व लक्षात येतं. बरोबर. तंत्रज्ञान बदललं, सोशल मीडिया आलं, पण माणसाच्या मूळ भावना त्या बदललेल्या नाहीत. आदर, कौतुक आणि आपलं महत्त्व ओळखलं जाण्याची इच्छा, या गोष्टी आजही तितक्याच प्रभावी आहेत. बरोबर. चला तर मग पुस्तकातल्या गाभ्याकडे वळूया. पुस्तकातला पहिला आणि महत्वाचा भाग आहे लोकांशी वागण्याची मूलभूत तंत्र. त्यातलं पहिलं तत्व, टीका करू नका, दोष देऊ नका किंवा तक्रार करू नका. जे ऐकायला खूप सोपं वाटतं. हो, पण प्रामाणिकपणे सांगायचं तर हेच आपण सगळ्यात जास्त करत असतो. तो असाच आहे किंवा हे सगळं तुझ्यामुळे झालं, हे आपलं ठरलेलंच असतं. इथे मानसशास्त्रातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कॉग्निटिव्ह डिसोनन्स म्हणतात त्याला. अच्छा, ते काय असतं? म्हणजे बघा, जेव्हा आपण एखाद्यावर टीका करतो तेव्हा त्यांच्या मनात 2 विचार येतात. एक, मी एक चांगली व्यक्ती आहे, आणि दुसरा, ही व्यक्ती माझ्यावर टीका करत आहे. या 2 विचारांमधला ताण कमी करण्यासाठी ते तुमची टीका नाकारणं किंवा तुम्हाला चुकीचं ठरवणं पसंत करतात. म्हणजे बदल होण्याऐवजी ते स्वतःच्या मतावर आणखी ठाम होतात. अगदी. टीका करून आपण कोणालाही कायमचं बदलू शकत नाही. उलट आपण त्यांचा रोष ओढून घेतो. हे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे टीका करून आपण समोरच्या व्यक्तीला बदलायला नाही, तर स्वतःचा बचाव करायला भाग पाडतो. बरोबर. याच संदर्भात एक व्यावसायिक उदाहरण घेऊ. समजा टीममधल्या एका नवीन सदस्याने रिपोर्टमध्ये चूक केली, तर मॅनेजरने सर्वांसमोर तू हे काय करून ठेवलो आहेस असं विचारण्याऐवजी काय करायला हवं? उत्तम प्रश्न आहे. आणि इथेच दुसरं तत्व कामाला येतं. कोणतं? प्रामाणिक आणि मनापासून कौतुक करा.
त्या मॅनेजरने त्या व्यक्तीला एकट्यात बोलावून असं म्हणायला हवं की तू या कंपनीत नवीन असूनही खूप मेहनत घेत आहेस आणि तुझं काम मी पाहतोय. आधी सकारात्मक सुरुवात. हो, या रिपोर्टमध्ये तू जो डेटा गोळा केला आहेस तो खूप चांगला आहे. फक्त एक छोटासा भाग आहे जो आपण मिळून आणखी अचूक करू शकतो. म्हणजे आधी कौतुक करून एक सुरक्षित वातावरण तयार करायचं आणि मग सुधारणेबद्दल बोलायचं. अगदी. म्हणजे कौतुक म्हणजे भावनिक पगार, ही उपमा इथे अगदी चपखल बसते. हो, पण यात प्रामाणिक हा शब्द खूप महत्वाचा आहे. नाहीतर ती चापलुसी वाटेल. बरोबर. खोटी स्तुती लगेच ओळखली जाते. हो, आणि त्याचा उलटा परिणाम होतो. कौतुक हे मनापासून आणि विशिष्ट कृतीवर आधारित असायला हवं. नुसतं गुड जॉब म्हणण्याऐवजी तू डेडलाईनच्या आधी काम पूर्ण केलंस, त्यामुळे संपूर्ण टीमवरचा ताण कमी झाला, हे खूप कौतुकास्पद आहे, असं म्हणणं जास्त परिणामकारक ठरतं. ठीक आहे, टीका टाळली, कौतुक केलं, पण तिसरं तत्व आहे समोरच्या व्यक्तीच्या मनात तीव्र इच्छा निर्माण करा. हे थोडं मॅन्युप्युलेटिव्ह किंवा हो, स्वार्थी वाटत नाही का? हा एक खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न आहे. पहिल्यांदा ऐकल्यावर तसं वाटू शकतं. हो ना, म्हणजे आपण लोकांना त्यांना हवं ते दाखवून आपलं काम साधून घेत आहोत. पण कार्नेगी याला मॅन्युप्युलेशन नाही तर अलाइनमेंट म्हणतात. अलाइनमेंट म्हणजे लोकांच्या गरजा आणि आपल्या गरजा यांच्यात एक पूल बांधणे. लोकांना आपल्याला काय हवं आहे यात शून्य रस असतो. त्यांना स्वतःला काय हवंय यात रस असतो. बरोबर. उदाहरणार्थ, जर एखाद्या उद्योजकाला गुंतवणूकदारांकडून निधी हवा असेल तर तो फक्त मला पैशांची गरज आहे असं नाही सांगणार. तो काय सांगेल? तो हे दाखवून देईल की या गुंतवणुकीमुळे गुंतवणूकदारांचा पैसा कसा वाढेल, त्यांना किती फायदा होईल. तो त्यांच्या फायद्याच्या दृष्टिकोनातून बोलेल. अच्छा, म्हणजे ही एक विन विन सिच्युएशन तयार करण्यासारखं आहे. अगदी. वा, म्हणजे त्यांच्यासाठी यात काय आहे हे दाखवून देणं महत्वाचं आहे. ही 3 मूलभूत तत्व म्हणजे नकारात्मक संवाद टाळून सकारात्मक पाया रचण्यासारखी आहेत. हो. पण लोकांना सक्रियपणे आपल्याकडे आकर्षित कसं करायचं, इथेच पुस्तकातला पुढचा भाग येतो. लोकांना आवडायला लावण्याचे 6 मार्ग. हो, आणि या 6 नियमांमध्ये एक समान धागा आहे. तो म्हणजे आपलं अहंकार बाजूला सारून समोरच्या व्यक्तीला विश्वाचं केंद्र बनवणं. आजच्या सेल्फीच्या जगात जिथे प्रत्येकाला स्वतःलाच महत्त्व द्यायचं आहे, तिथे ही अदर सेंट्रिक वृत्तीच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवते. यातलं पहिलं तत्व आहे इतरांमध्ये मनापासून रस घ्या. मला नेहमी वाटायचं की प्रभावी होण्यासाठी आपण स्वतः इंटरेस्टिंग असणं गरजेचं आहे. पण कार्नेगी तर नेमकं उलटा सांगतात. हो ना? अगदी. कारण प्रत्येक माणसाला स्वतःबद्दल बोलायला आवडतं. जेव्हा आपण त्यांच्यात, त्यांच्या कामात, त्यांच्या आवडीनिवडीत प्रामाणिकपणे रस दाखवतो, तेव्हा त्यांना आपोआप आपल्याबद्दल आपुलकी वाटायला लागते. आणि याच तत्वाला जोडून पुढची तत्व येतात. हो, स्मितहास्य करा, लोकांची नावं लक्षात ठेवा आणि एक चांगले श्रोते बना. नाव लक्षात ठेवण्याबद्दल माझा एक अनुभव आहे. एका मोठ्या कार्यक्रमात एक व्यक्ती मला 6 महिन्यानंतर नावाने भेटली. अरे वा. इतकं साधं पण इतकं प्रभावी आहे. बरोबर, कारण एखाद्या व्यक्तीचं नाव हे त्याच्यासाठी जगातला सर्वात गोड आणि महत्वाचा शब्द असतो. खरंय. आणि ऐकण्याबद्दल तर असं म्हणतात की निसर्गाने आपल्याला 2 कान आणि एक तोंड दिलं आहे, जेणेकरून आपण बोलावं त्याच्या दुप्पट ऐकावं. आजच्या जगात तर हे खूपच लागू होतं. हो, जिथे प्रत्येकजण फक्त उत्तर देण्यासाठी ऐकतो, तिथे समजून घेणारी व्यक्ती लगेच विश्वास संपादन करते. ठीक आहे, म्हणजे इतरांमध्ये रस घेऊन, त्यांचं ऐकून आणि त्यांना महत्त्व देऊन आपण लोकांना आवडू लागतो. पण समजा एखाद्या विषयावर मतभेद झाले, तेव्हा काय? मला वाटतं इथेच खरी कसोटी लागते. माझा पहिला इन्स्टिंक्ट तर वाद घालण्याचा असतो. आणि कार्नेगी म्हणतात की हाच सर्वात मोठा धोका आहे. म्हणजे त्यांचं एक प्रसिद्ध तत्व आहे, वादातून जिंकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तो टाळणे. वाद टाळणे. हो. पण मग आपलं मत कसं मांडायचं? नाही, याचा अर्थ आपलं मत मांडू नये असा नाही. त्याचा अर्थ असा आहे की वादातून कधीच कोणी जिंकत नाही. समजा तुम्ही वाद जिंकलात तरी तुम्ही समोरच्या व्यक्तीचा आदर आणि चांगली भावना गमावता. म्हणजे नातं कायमचं खराब होऊ शकतं. बरोबर. पण मग करायचं काय? जर कोणी आपल्या मताच्या पूर्णपणे विरुद्ध असेल तर चर्चा कशी करायची? इथे कार्नेगी काही युक्त्या सांगतात. पहिली, मैत्रीपूर्ण रीतीने सुरुवात करा. ठीक आहे. दुसरी, समोरच्या व्यक्तीच्या मताचा आदर करा आणि तुम्हीच चुकीचे आहात असं कधीही थेट म्हणू नका. आणि तिसरी? आणि सगळ्यात धाडसी, आपल्या चुका पटकन आणि मनापासून कबूल करा. आपल्या चुका पटकन कबूल करणे हे तर खूप धैर्याचं काम आहे. अहंकार आड येतो. हो, आणि इथेच तर खरी गंमत आहे. प्रभाव म्हणजे वर्चस्व गाजवणं नाही,
तर प्रभाव म्हणजे विश्वास संपादन करणं. इन्फ्लुएन्स इक्वल्स ट्रस्ट. बरोबर. जेव्हा आपण आपल्या चुका प्रामाणिकपणे आणि पटकन कबूल करतो तेव्हा समोरच्या व्यक्तीचा आपल्यावरील विश्वास वाढतो. त्यांना वाटतं की ही व्यक्ती प्रामाणिक आहे आणि बचावात्मक नाही. आणि मग वाद तिथेच संपतो. हो, आणि तोडगा काढायला मदत होते. विद्यार्थ्याने शिक्षकासमोर चूक कबूल केली किंवा कर्मचाऱ्याने बॉससमोर चूक मान्य केली तर समोरच्या व्यक्तीचा राग निवळतो आणि ते मदतीसाठी पुढे येतात. हे खरंच खूप प्रभावी आहे. म्हणजे वाद जिंकण्याऐवजी मन जिंकण्यावर भर द्यायचा. याला जोडून एक तत्व आहे की समोरच्या व्यक्तीला वाटू द्या की ही कल्पना त्यांचीच आहे. हे कसं शक्य आहे? हे नेतृत्वामध्ये खूप महत्वाचं आहे. समजा एका टीमला नवीन प्रोजेक्टवर काम करायचं आहे. ओके. मॅनेजरने थेट आपलं प्लॅन सांगण्याऐवजी टीमसोबत बसून प्रश्न विचारावेत. आपण ही समस्या कशी सोडवू शकतो? तुमच्या मते काय करायला हवं? म्हणजे त्यांना चर्चेत सामील करून घ्यायचं. हो. यातून येणाऱ्या कल्पनांना प्रोत्साहन देऊन अंतिम निर्णयाला अशा प्रकारे आकार द्यायचा की टीमला वाटेल की हा निर्णय आपला सगळ्यांचा आहे. आणि मग टीम ते प्रोजेक्टला आपलं मानते आणि जास्त जबाबदारीने काम करते. अगदी बरोबर. वाह! हे म्हणजे मायक्रो मॅनेजमेंटच्या अगदी विरुद्ध आहे. लोकांना अधिकार देणं आणि त्यांच्यावर विश्वास दाखवणं. आता पुस्तकातल्या शेवटच्या भागाकडे येऊया, जिथे नेतृत्व करण्याबद्दल काही नियम सांगितले आहेत. जसं की सुधारणेचं कौतुक करा, चुका अप्रत्यक्षपणे सांगा. आणि समोरच्या व्यक्तीचा मान राखा. हो. यातलं समोरच्या व्यक्तीचा मान राखणे किंवा सेव्हिंग फेस हे तत्व व्यावसायिक जगात खूप महत्वाचं आहे. ते कसं? समजा टीममधील एखाद्या सदस्याकडून चूक झाली तर सर्वांसमोर त्याला ओरडण्याऐवजी किंवा त्याची चूक काढण्याऐवजी त्याला एकट्यात बोलवून आधी त्याच्या चांगल्या कामाचं कौतुक करायचं. आणि मग हे काम आणखी चांगलं कसं करता येईल या दृष्टिकोनातून चूक लक्षात आणून द्यायची. बरोबर. मग ती व्यक्ती अपमानित न होता सुधारणा करण्यासाठी प्रवृत्त होते आणि टीमचं मनोबल टिकून राहतं. ही सगळी तत्व ऐकून खूप प्रेरणा मिळते. पण हे रोजच्या आयुष्यात आणण्यासाठी सुरुवात कुठून करायची? आपण बोललो की हे फक्त व्यावसायिकांसाठी नाही, तर विद्यार्थी, उद्योजक सगळ्यांसाठी आहे. नक्कीच. सुरुवात करण्यासाठी एक सोपा डेली प्रॅक्टिस चॅलेंज घेऊ शकतो. काय आहे ते? फक्त 3 गोष्टी रोज करायच्या आहेत. 1. आजच्या दिवसात निदान एका व्यक्तीचं खरं आणि विशिष्ट कारणासाठी कौतुक करा. ठीक आहे. 2. एका संभाषणात बोलण्यापेक्षा जास्त ऐकण्यावर लक्ष केंद्रित करा आणि समोरच्या व्यक्तीला तिच्या आवडीच्या विषयावर बोलायला प्रोत्साहन द्या. आणि तिसरी गोष्ट? एक संभाव्य वाद टाळा. जिथे तुम्हाला वाटतंय की चर्चा वादात बदलू शकते तिथे शांत राहून किंवा विषय बदलून परिस्थिती हाताळा. या छोट्याशा सरावाने हळूहळू ही तत्व आपल्या स्वभावाचा भाग बनतात. हो. तर या सगळ्या चर्चेनंतर या पुस्तकाचा सार काय? आपण काय घेऊन जायचं? या पुस्तकाचा सार हा आहे की हे पुस्तक यशाचा कोणताही शॉर्टकट सांगत नाही. उलट ते एक प्रकारच्या मानसिक परिपक्वतेबद्दल बोलतं. ही तत्व वापरल्याने केवळ इतरांवर प्रभाव पडत नाहीत, तर आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वातही सकारात्मक बदल घडतात. आपला अहंकार कमी होतो, आपण अधिक सहानुभूतीशील बनतो. आणि नाती अधिक घट्ट होतात. बरोबर. थोडक्यात यशस्वी होण्याआधी एक चांगली व्यक्ती बनण्यावर हा भर आहे. डेल कार्नेगी यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, जे या सगळ्याचं सार अगदी अचूकपणे सांगतं. कोणतं? ते म्हणतात, तुम्ही 2 वर्षांपर्यंत लोकांना तुमच्यात रस निर्माण करण्याचा प्रयत्न करून जेवढे मित्र बनू शकत नाही, त्यापेक्षा जास्त मित्र तुम्ही 2 महिन्यात लोकांमध्ये प्रामाणिकपणे रस घेऊन बनवू शकता. हे वाक्य म्हणजे या संपूर्ण पुस्तकाचं हृदय आहे. आपला फोकस मी वरून ते किंवा समोरची व्यक्ती यावर नेला की संवाद आणि नाती आपोआप सुधारतात. ही सर्व तत्व ऐकल्यावर एक विचार मनात येतो. आजच्या जगात जिथे सोशल मीडियावर प्रत्येकजण आपलं मत मांडण्याच्या घाईत आहे, प्रत्येकजण बोलू इच्छितो, तिथे खऱ्या अर्थाने ऐकण्याच्या कलेचं महत्त्व किती मोठं असेल? खूप जास्त. कदाचित सर्वात मोठा प्रभाव टाकण्याची शक्ती बोलण्यात नाही, तर समोरच्याला पूर्णपणे ऐकून घेण्यात दडलेली असेल. आणि ही कला आपण किती सहज विसरून गेलो आहोत याचा विचार करायला हवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच बुक रिव्ह्यूजसाठी चॅनल सबस्क्राईब करा.